2025ला ही व्हिडिओ मी अपलोड करेल 2025ला एंडला डिसेंबरमध्ये. तोपर्यंत बघू 5 वर्ष 6 वर्षाची जर्नी कशी राहील. नमस्कार, मी मनीष. आज 21 जानेवारी 2020. व्हिडिओ बनवायचं असं काही कारण नाही, पण मी घरी बोर होत होतो, म्हणलं असंच कुठेतरी फिरायला जावं. आणि असंच फिरता एका डोंगरावर येऊन बसलो आणि डोक्यात एक आयडिया आली की आपण एक व्हिडिओ बनवावी. ती व्हिडिओ अशी म्हणजे की 2025पर्यंत आपण काय काय करू. पहिली गोष्ट म्हणजे ही माझी कॅमेरासमोरची एक म्हणजे अशी कधी व्हिडिओ मी बनवलेली नाही आहे, त्यामुळे मी पहिलीच व्हिडिओ बनवतो आहे. आत्ता सध्या BCS कंप्लीट झालं आहे डिसेंबरमध्ये पूर्ण झालं. अजून पण घरीच आहे, मी जॉब शोधतो आहे, जॉबचा प्रयत्न चालू आहे. कॅमेरा घेण्याची इच्छा आहे, पण ते पण जॉब कधी लागतो त्याच्यावर तो कॅमेरा येईल. कारण आत्ता सध्याच मला असं इच्छा होती की समोर आत्ता मोबाईल मी 5.1 प्लस 7,000 रुपये किंमत सध्या. आता सध्या ट्रायपॉड पण नाही आहे आपल्याकडं. तर 2025पर्यंत म्हणजे माझं असं राहील की ट्रॅव्हलिंगची एक मला आवड आहे आणि ट्रॅव्हलिंगची आवड आहे त्याच्यामुळं पूर्ण भारत हा माझं फिरण्याचं एक स्वप्न आहे. भारत पूर्ण फिरून तर नाही होणार आहे मला माहिती, म्हणजे आयुष्यभर जरी फिरलं 2025 काय आयुष्यभर जरी फिरलं तरी भारत हा पूर्ण काय होणार नाही. पण 2025पर्यंत 5 ते 10% भारत हा मला कंप्लीट करायचा आहे. तर 2025पर्यंत भारतामध्ये माझे काही ड्रीम डेस्टिनेशन म्हणजे ते मला म्हणजे भरपूर ड्रीम डेस्टिनेशन आहे, त्याच्यापैकी काही 2025पर्यंत मला कंप्लीट करायची. तर त्याच्यातलं म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे पहिलं जे डेस्टिनेशन कंप्लीट करायची इच्छा आहे ती म्हणजे हम्पी एक 25पर्यंत हम्पी एक कंप्लीट करायचं आहे, हम्पी कर्नाटकामधलं. त्याच्यानंतर दुसरं असं की केरळला जायचं आहे, म्हणजे ते 25पर्यंत व्हायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे पूर्ण. त्याच्यानंतर मला पॉंडिचेरीची ट्रिप अशी करायची की तिरुपती, बालाजी, पॉंडिचेरी, चेन्नई अशी 3ची एक ट्रिप करायची 25च्या आत. तर हा पॉंडिचेरीचा शेवटचा दिवस आहे आणि अजून एक म्हणजे ते 25पर्यंत होईल का नाही ते सांगता नाही ना, पण ते खूप मोठी म्हणजे करण्याची इच्छा आहे की मला बुलेट राईड म्हणजे जी लेह लडाखला बुलेट ते पूर्ण बुलेटवर करायचं आहे. आणि अजून एक म्हणजे 25च्या एंडला किंवा 26मध्ये अंदमान आणि निकोबार म्हणजे जो स्वर्ग आहे की तो मला मराठीतून एक्सप्लोअर करायचं आहे. MH फूड लाईफ हे जे पेजची जी आयडिया आहे ती मला ऑक्टोबरमध्ये म्हणजे मागच्या 19 ऑक्टोबरमध्ये आली. त्याच्यानंतर त्याच्यावर मी वर्क करत असताना अजून सिद्धेश शहाणे आणि अमित बसवे हे मला जॉईन झाले. त्याच्यानंतर आम्ही तिघांनी मिळून MH फूड लाईफ म्हणजे ती अशी जी आयडिया होती की आत्ता सध्याला अहमदनगर झालं, पुणे झालं, मुंबई झालं, नागपूर झालं, नाशिक झालं, कोल्हापूर म्हणजे महाराष्ट्रातले प्रत्येक शहरातले भरपूर असे फूड पेजेस आहेत, म्हणजे फूड रिव्ह्यू देतात, फूड रिव्ह्यूवर आहे भरपूर असे. आणि पण असं कोणतं पेज नाही की ती पूर्णपणे महाराष्ट्राचं असं एक पेज नाही, म्हणजे फूड संदर्भात असं कोणतंच पेज नाही आहे 2020मध्ये तरी, 19मध्ये 20मध्ये तरी. आणि त्यामुळे ती एक आयडिया आली की आपण फूड संदर्भात आणि ते पण आणि जरी सिटीनुसार जरी भरपूर फूड रिव्ह्यूवर असले तरी त्याच्यात मराठी फूड रिव्ह्यूवर हे एकदम क्वचितच आहे. त्याच्यामुळं आम्ही एक आयडिया आली आणि त्या आयडियावर आम्ही काम करायला सुरुवात केलं ऑक्टोबरमध्ये. तर ते पुढं पेज असं आहे की ती पेज खूप मोठ्या लेवलला आम्हाला घेऊन जायचं आहे. आत्ता सध्या ते इंस्टाग्राम फेसबुकला आहे, पुढं 2021 ते 22मध्ये ते पेज नक्कीच नंतर आम्ही त्याचं यूट्यूब चॅनल एक MH फूड लाईफचं असेल. ॲक्शन कॅमेरा गोप्रो असेल, गोप्रो आत्ता सध्या 8 आला आहे, पण मी जेव्हा घेईल तेव्हा 10, 11 काय असेल तो तेव्हापर्यंत येईल, पण गोप्रो एक नक्की तेव्हा कोणतं तरी घेईल. आणि 25ला किंवा 26पर्यंत मी आपला एक ड्रोन नक्की असेल. आणि बघू आता 25ला काय होतं. 25ला ही व्हिडिओ मी अपलोड करेल 2025ला एंडला डिसेंबरमध्ये. तोपर्यंत बघू 5 वर्ष 6 वर्षाची जर्नी कशी राहील. आणि म्हणजे असंच आज पहिल्यांदा कधी केलेलं नव्हतं, तर असं एक ट्राय करायला
एक व्हिडिओ करताना आत्ता भारी वाटू राहिलं. मस्त. चलो बाय.